नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. राहुरी फॅक्टरी येथील समर्थनगर येथे राहत असलेल्या व बीएससीचं शिक्षण घेणाऱ्या एका 23 वर्षीय कॉलेज तरुणीने आज दिनांक 19 जुलै रोजी दुपारी 1:30 वाजण्याच्या दरम्यान आपल्या राहत्या घरात दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. वैष्णवी सचिन म्हसे, वय वर्ष 23, ही तरुणी राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील समर्थनगर येथे तिच्या कुटुंबासह राहत होती. तसेच ती बीएससीचं शिक्षण घेत होती. वैष्णवी म्हसे या तरुणीने आज दिनांक 19 जुलै रोजी दुपारच्या सुमारास घरात कोणी नसताना घराच्या छताला असलेल्या लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास घेतला. वैष्णवी हिची आई दुपारी 1:30 वाजता घरी गेली असता घराचा दरवाजा आतून बंद होता. बराच वेळा आवाज दिला, मात्र वैष्णवीने दरवाजा उघडला नाही. परिसरातील काही तरुणांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला, तेव्हा वैष्णवी ही गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. रुग्णवाहिका चालक रवींद्र देवगिरे यांनी ताबडतोब वैष्णवीला ॲम्ब्युलन्समधून राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणलं. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रवीण क्षीरसागर यांनी वैष्णवीला तपासून उपचारापूर्वीच मयत घोषित केला. यावेळी वैष्णवीच्या नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात प्रचंड गर्दी केली होती, तर वैष्णवीच्या आईने हंबरडाच फोडला होता. वैष्णवी हिने कोणत्या कारणाने आत्महत्या केली हे समजू शकलं नाही. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून वैष्णवीने आत्महत्याचं नेमकं कोणत्या कारणामुळे केली याबाबत वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलं. मात्र सदर घटना सध्या तरी गुलदस्त्यात आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.